नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय। 30 एप्रिलपासून सर्वांना खुशखबर। 14 एप्रिल सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी खात्यात जमा केला जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। यामुळे लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेसाठी मोठी भेट मिळणार आहे। पण यासोबत काही महिलांना 3000 रुपये मिळतील असा दावा केला जातोय। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे। खरे तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात, पण यावेळी काही महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला नाही त्यांना एप्रिल सोबत एकत्र याचा लाभ दिला जाणार आहे। वास्तविक काही तांत्रिक कारणामुळे काही महिलांचे हप्ते रखडले होते, त्यामुळे आता या अशा महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात साजरी केली जाते। नवीन पिढी काही ना काही नवीन अभियान हाती घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करीत असते। असाच एक उपक्रम नागपुरात पार पडला, तो म्हणजे तब्बल 18 तास अभ्यास। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले। या उपक्रमात 72 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्राचे सुपुत्र तथा सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश बनणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीश पदाचा बहुमान मिळाला आहे। पुढील महिन्यात 14 मे रोजी न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। गोरगरिबांना मोफत सेवा देण्याच्या नावाखाली काही टोलेजंग रुग्णालयांनी धर्मदाय रुग्णालयाचा दर्जा मिळविला, मात्र तेथे पैसे घेतल्याशिवाय सेवाच मिळत नसल्याचा प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे चव्हाट्यावर आला। त्यामुळे आता राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावर थेट नजर ठेवण्यासाठी 186 आरोग्य सेवकांची नेमणूक केली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांना शिधापत्रिका धारकाद्वारे स्वस्तात धान्य पुरविले जात आहे। जर तुम्ही सरकारच्या रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। अंत्योदय व प्राधान्य घटकातील अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाच्या वतीने रेशन कार्ड धारकांचा 31 मे पर्यंत शोध घेण्यात येणार आहे। या मोहिमेत आता रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे। हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे।